अतृप्त स्त्रीची ही 9 लक्षणे प्रत्येक जोडप्याने बघायला हवी. नमस्कार मित्रांनो, पती-पत्नीच्या नात्यात सर्व काही व्यवस्थित असूनही कधी-कधी दोघांमध्ये गैरसमज, नाराजी किंवा दुरावा का निर्माण होतो? अनेकदा यामागे मोठे कारण नसते, तर एकमेकांच्या भावना आणि अपेक्षा योग्य प्रकारे समजून घेणे हे कारण असू शकते. आपल्या जोडीदाराच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे अंदाजाने ओळखण्यापेक्षा त्याच्याशी किंवा तिच्याशी मोकळेपणाने बोलणे अधिक महत्त्वाचे आहे. आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि जवळीक अधिक मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. शेवटपर्यंत पहा, कारण सुखी वैवाहिक जीवनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, हे शेवटी जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे. लग्नानंतर काम, घर, मुलांची जबाबदारी आणि इतर अनेक गोष्टींमध्ये दिवस कधी संपतो हे समजत नाही. त्यामुळे पती-पत्नी एकाच घरात राहत असले तरी त्यांच्यात मनापासून संवाद कमी होऊ शकतो. दिवसातून काही मिनिटे का होईना, पण एकमेकांशी शांतपणे बोलण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. आजचा दिवस कसा गेला? काही अडचण आली का? मनात काही चिंता आहे का? अशा साध्या प्रश्नांमधूनही जवळीक वाढू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. एखादी व्यक्ती नाराज दिसत असेल तर लगेच तिची चूक शोधण्यापेक्षा तिच्या मनात काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी-कधी आपल्याला समस्या छोटी वाटते, पण समोरच्या व्यक्तीसाठी ती महत्त्वाची असू शकते. त्यामुळे तिच्या भावना कमी लेखण्याऐवजी शांतपणे ऐकून घेणे अधिक योग्य ठरते. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीची गरज आणि अपेक्षा वेगळी असते. एखाद्याला जास्त वेळ सोबत घालवायला आवडतो, तर दुसऱ्याला थोडा वैयक्तिक वेळ आवश्यक असतो. कोणाला कौतुकाचे शब्द महत्त्वाचे वाटतात, तर कोणाला कृतीतून मिळणारी साथ अधिक महत्त्वाची वाटते. त्यामुळे आपल्या जोडीदाराला आपल्यासारखेच विचार असतील असे गृहीत धरण्यापेक्षा त्याला किंवा तिला नेमके काय अपेक्षित आहे, हे विचारणे चांगले. चौथी गोष्ट म्हणजे प्रेम फक्त मोठ्या प्रसंगांमध्ये दाखवायचे नसते. रोजच्या आयुष्यातील छोट्या कृतींमधूनही प्रेम व्यक्त करता येते. जोडीदाराला एखाद्या कामात मदत करणे, त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणे, थकवा जाणवत असेल तर थोडी विश्रांती घेण्यास सांगणे किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी मनापासून धन्यवाद देणे. या साध्या गोष्टी नात्यात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. पाचवी गोष्ट म्हणजे मतभेद झाले तर एकमेकांचा अपमान करू नका. पती-पत्नीचे विचार प्रत्येक बाबतीत सारखे असतीलच असे नाही. मतभेद होणे ही नात्याची असामान्य गोष्ट नाही. पण मतभेद व्यक्त करताना कठोर शब्द वापरणे, जुन्या चुका पुन्हा पुन्हा काढणे किंवा समोरच्या व्यक्तीला कमी लेखणे यामुळे समस्या अधिक वाढू शकते. त्याऐवजी विषयावर चर्चा करा आणि व्यक्तीवर टीका करणे टाळा. सहावी गोष्ट म्हणजे वैयक्तिक मर्यादांचा आदर करणे. लग्न झाले आहे म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी जोडीदाराने होकार दिलाच पाहिजे, असा नियम नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या भावना, आवडी, अनिच्छा आणि मर्यादा असतात. त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक किंवा शारीरिक जवळिकीच्या बाबतीत दोघांचीही इच्छा आणि स्पष्ट संमती महत्त्वाची असते. दबाव, नाराजी किंवा जबरदस्तीने कोणतेही नाते सुखी होऊ शकत नाही. सातवी गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराची इतरांशी तुलना करू नका. समाजमाध्यमांवर किंवा आपल्या आसपास अनेक जोडपी आनंदी दिसतात. पण प्रत्येक घरातील परिस्थिती वेगळी असते. दुसऱ्या व्यक्तीच्या जोडीदाराशी आपल्या जोडीदाराची तुलना केल्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि नात्यात नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे इतरांचे आयुष्य पाहून आपल्या नात्याचे मूल्य ठरवण्यापेक्षा स्वतःच्या नात्यात काय सुधारणा करता येईल याकडे लक्ष द्या. आठवी गोष्ट म्हणजे विश्वास. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, पण तो तुटायला फार वेळ लागत नाही.
त्यामुळे खोटे बोलणे, गोष्टी लपवणे किंवा मुद्दाम जोडीदाराला असुरक्षित वाटेल असे वागणे टाळणे महत्त्वाचे आहे. काही अडचण असेल तर ती लपवण्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे सांगणे अधिक चांगले. मित्रांनो, नात्यात भावनिक जवळीक ही तितकीच महत्त्वाची आहे. एकमेकांसोबत वेळ घालवणे, एकत्र जेवणे, फिरायला जाणे, जुन्या आठवणींवर बोलणे किंवा भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करणे यामुळे नात्यातील आपलेपणा वाढू शकतो. प्रत्येक दिवस विशेष असण्याची गरज नाही. नियमितपणे दिलेला थोडासा वेळही नात्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराच्या समाधानाबद्दल आणि नात्यातील अडचणींबद्दल मोकळेपणाने चर्चा करा. काही गोष्ट आवडत नसेल तर रागाने बोलण्याऐवजी शांतपणे सांगा. काही अपेक्षा असतील तर त्या स्पष्ट करा. जोडीदार काय म्हणतो आहे ते मध्येच थांबवता ऐका. संवाद हा दोन्ही बाजूंनी असला पाहिजे. शेवटी मित्रांनो, सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणताही जादूचा मंत्र नसतो. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे, परस्पर आदर ठेवणे, भावनांना महत्त्व देणे, वैयक्तिक मर्यादांचा सन्मान करणे आणि अडचणी आल्यावर एकमेकांविरुद्ध नव्हे तर समस्येविरुद्ध एकत्र उभे राहणे आवश्यक आहे. नात्यात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टींपेक्षा रोजच्या छोट्या कृती अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराचे मन ओळखण्याचा अंदाज बांधण्यापेक्षा त्याच्याशी मनापासून बोला, त्याचे म्हणणे ऐका आणि दोघांनी मिळून नाते अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करा. हाच समाधानी आणि विश्वासपूर्ण सहजीवनाचा खरा आधार आहे.